हॅलो, मी राजश्री. हा व्लॉग उशिरा येतोय कारण हा पूर्णपणे गावाकडचा व्लॉग आहे. सकाळची सुरुवात नेहमीसारखी छान आणि शांत झाली, पण वेदूची तब्येत जरा बरी नव्हती, त्यामुळे तिची चिडचिड होत होती. लहान मुलं आजारी असले की त्यांना असं कडेवरती घेऊन फिरावं लागतं. सकाळ सकाळी सर्वात आधी छान अशी आंघोळ केली आणि देवपूजा करायला घेतली. कारण आम्ही कोणीच गावाकडे नसतो, त्यामुळे इथल्या देवांची देवपूजा बरेच दिवस झाली नव्हती. म्हणून म्हणलं सर्वात आधी देवपूजा करून घ्यावी. देवपूजा केल्यामुळे दिवसाची सुरुवात खूप पॉझिटिव्ह झाली आणि दिवस पण खूप छान गेला. देवपूजा झाली की बाजारातून आणलेली गावठी वांगी काढली आणि लगेचच भाजी बनवायला घेतली. वांगी अगदी ताजी ताजी होती. अशी वांगी मुंबईमध्ये भेटत नाहीत, त्यामुळे ह्या गावठी वांग्याची भाजी बनवली. अगदी साध्या पद्धतीने बनवली होती, पण खूप चविष्ट झाली होती. शहरात कितीही मन लावून भाजी बनवली, सगळं मोजून सगळं परफेक्ट केलं तरी गावाकडे बनवलेली भाजी जशी चव देते ना, तशी चव कुठेच लागत नाही. आज मी बनवते एकदम साधी सोपी गावठी वांग्याची भाजी. सगळ्यात आधी वांग्याचे काटे काढून घेतले, देठ काढून घेतले. वांगी कापून घेतली आणि पाण्यामध्ये टाकून ठेवली, जेणेकरून वांग्याच्या फोडी काळ्या पडणार नाहीत. कढई गरम झाली की त्यात 2 चमचे तेल टाकायचे. तेल चांगलं गरम झालं की त्यात टाकला कापलेला कांदा आणि कापलेला टोमॅटो. कांदा आणि टोमॅटो चांगलं परतून घ्यायचंय लाल रंग येईपर्यंत. त्यानंतर त्यात टाकलं खोबरं, लसूण आणि कोथिंबीरीचं बारीक केलेलं वाटण. हे वाटण परतताना जो सुगंध येतो ना, तीच खरी गावाकडची ओळख. अर्धा ते 1 मिनिट हे वाटण चांगलं परतून घ्यायचंय आणि मग त्यात घरगुती सोलापुरी लाल तिखट टाकलं. अर्धा चमचा हळद टाकली. त्यानंतर घरीच बनवलेली 1 चमचा धनेपूड टाकली. मसाले चांगले परतून घ्यायचे. आता जरा जसा रस्सा पाहिजे त्याप्रमाणे पाणी घालू शकता. मी 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे. पाणी टाकलं की त्यात 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे. उकळी आली की गॅस कमी करायचा आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवून वांग्याच्या फोडी चांगल्या शिजवून द्यायच्या. जेवण केल्यावर थोडा वेळ आराम केला. गावाकडे वेळ कसा निघून जातो हे कळतच नाही. दुपारी कुपन लागते ती गाडी आली होती आणि आम्ही 1 कुपन घेतलं, ओपन केलं आणि आम्हाला खरंच अनपेक्षित होत्या त्या गोष्टी लागल्या. आम्हाला 1 टेबल फॅन आणि कराओके साऊंड सिस्टीम लागला. आम्हाला खूप दिवसापासून हा साऊंड घ्यायचा होता, पण ठीक आहे, लॉटरीमध्ये लागला त्यामुळे आम्ही घेतला. त्यानंतर वेदूने लगेच माईक घेतला आणि माईक सोबत तिचं खेळणं चालू होतं. तिला हे सगळं करताना खूप भारी वाटत होतं. मी आणि ह्यांनी पण 1-2 सॉन्ग ट्राय केले, पण व्हिडिओ काय घेता आला नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच आम्ही गावावरून मुंबईला निघालो. तर आमचं डोंगराळ भागातील छोटंसं गाव आहे. थोडं पुढे आल्यानंतर आम्ही वीर धरणाजवळ थांबलो. इथलं वातावरण खूप मस्त वाटत होतं. धरणाचं विशाल पाणी, आजूबाजूचा निसर्ग आणि इथली शांतता. इथे आल्यानंतर सगळा थकवा निघून जातो, मन अगदी प्रसन्न होऊन जातं. इथे आम्ही थोड्या वेळ थांबलो, निसर्गाचा मनसोक्त आनंद घेतला आणि बरेच फोटो काढले. थोडा वेळ विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा आम्ही मुंबईच्या दिशेने प्रवास सुरू केला. जसं जसं शहर जवळ येत होतं तसं निसर्ग कमी आणि गर्दी वाढताना दिसत होती.
तर असा होता आमचा गावाकडून मुंबईला जातानाचा प्रवास. तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन प्रवासासोबत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.